आणि आज 9 वर्ष झाले तो मुलगा बिना औषध बिना विष बिना बामण जगत आहे. अरे आश्चर्य वाटते का नाही तुम्हाला? काय करू शकता तुम्ही? तुमची अवकात नाही आहे. त्याच्यासाठी शक्तीची गरज आहे आणि शक्ती त्यालाच मिळू शकते जो भगवंताचा खरोखर भगवंताविषयी जागृत आहे. खेळ गंमत नाही आहे. भगवंत प्राप्त करणं काही खेळ गंमत नाही. पहिलेचे लोक डोंगरा पहाडावर जाऊन आपण तर या घरीच प्राप्त केलं. हा पण काय लोक त्या हिशोबाने वागत नाही ना. आज अहमपणा येऊन भरलेला आहे लोकांमध्ये. असं हे की नाही, काही लोक आहे मी त्यांच्यात नाही आपल्यामध्ये आहेत लोक. आज 2 पैसे का त्यांच्याजवळ जमा झाले, त्यांना भगवंतासाठी वेळ नाही आहे, भगवंताच्या कार्यक्रमासाठी वेळ नाही आहे. आज विचार करा, तो मुलगा जर हे झाला असता तर यांच्या जीवनामध्ये दुःख होतं का नाही? हा आज कार्यक्रमाला आलं का पोरग? हा म्हणजे या भगवंताविषयी किती गोडी आहे त्यांना, हे समजून घेतलं पाहिजे माणसानं. आणि माझ्याजवळचे जे सेवक आहे ना, बेकूफ सारखं काम नाही करायचं. लक्षात, मानव सेवा काय होते, महान त्यागी बाबा भीमदेवजीने हे सगळं कसं काय केलं, त्यांच्या काय इच्छा होत्या, त्यांच्या काय आकांक्षा होत्या, याचा अभ्यास करा पहिले. आता सकाळची विनंती